आणि आता बातम्यांचा वेगवान आढावा मुलुक महाराष्ट्र सुपरफास्ट। काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, आशिष शेलार यांच्या उपस्थितीत अशोक चव्हाण यांनी पक्षप्रवेश केला। यावेळेला फडणवीस यांच्यासह सर्व भाजप नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी अशोक चव्हाण यांचं स्वागत केलं। राजकीय आयुष्याची नव्यानं सुरुवात करतोय, भाजपच्या ध्येय धोरणानुसार काम करेन, तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात चांगलं काम करण्याची इच्छा आहे। पक्षाची जबाबदारी देईल ती मी स्वीकारेन, असं वक्तव्य अशोक चव्हाण यांनी केलंय आणि भाजपमध्ये पक्षप्रवेश केलाय। अशोक चव्हाण यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्याकडून त्यांचं स्वागत करण्यात आलं। अशोक चव्हाण यांच्यामुळे महायुतीची ताकद वाढली आहे असे कौतुकोद्गार फडणवीस यांनी काढले, तर चव्हाण पदाच्या अपेक्षेने आलेले नाहीत असंही त्यांनी स्पष्टपणे नमूद केलं। आभार प्रदर्शनाच्या वेळेला अशोक चव्हाण यांनी आशिष शेलार यांचा मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष असा उल्लेख केला आणि त्यानंतर कार्यालयात एकच हशा पिकला। मात्र परिस्थिती सावरून घेत फडणवीस यांनी चव्हाण यांची चूक सुधारली। 40 वर्षांची सवय आहे असं म्हणत फडणवीस यांनी चव्हाण यांची बाजू सांभाळून घेतली। अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर चव्हाण यांच्या समर्थकांनी नांदेडमध्ये जोरदार बॅनरबाजी केली। साहेब आम्ही सदैव तुमच्या सोबत अशा आशयाचे बॅनर शहरातल्या चौकाचौकात लावण्यात आले। अशोक चव्हाण यांच्याबरोबरच काँग्रेसचे माजी आमदार अमर राजूरकर यांनी सुद्धा भाजपत प्रवेश केलाय। बाबा सिद्दीकी, अशोक चव्हाण आणि अमर राजूरकर यांनी पक्ष सोडल्यानंतर काँग्रेससाठी हे मोठं खिंडार पडल्याचंच मानलं जात आहे। देगलूरचे काँग्रेसचे आमदार जितेश अंतापूरकर यांनी अशोक चव्हाण यांची मुंबईत भेट घेतली। अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांना शुभेच्छा देण्यासाठी अंतापूरकर यांनी त्यांच्या मुंबईतल्या छेडा सदन इथे हजेरी लावली। अंतापूरकर चव्हाण यांचे निकटवर्ती असल्याचं बोललं जातं, त्यामुळे तेही भाजपमध्ये जाणार का हे पाहावं लागेल। अशोक चव्हाण यांच्या पाठिंब्यामुळे महायुती सरकार आणखी मजबूत झाल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली। अशोक चव्हाण यांच्या प्रवेशामुळे महायुतीला फायदा होईल असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय। अशोक चव्हाण हे मराठवाड्यातले महत्त्वाचे नेते आहेत, त्यांच्यामुळे त्यांच्या प्रवेशामुळे मराठवाड्यात पक्ष मजबूत होईल। त्यांचा फक्त नांदेड नाही तर राज्यभर प्रभाव आहे असं केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड यांनी म्हटलंय। एक ब्रेकिंग न्यूज हाती येते। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मुंबईतल्या देवगिरी या बंगल्यावर एक तातडीची बैठक बोलावण्यात आली आहे। राष्ट्रवादीचा राज्यसभेचा उमेदवार या बैठकीत निश्चित केला जाऊ शकतो असं कळतं। अजित पवार यांच्यासोबत प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ आणि सुनील तटकरे हे या बैठकीला उपस्थित आहेत। प्रमोद पाटील आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत। प्रमोद, काय अधिक माहिती आहे? मिलिंद, देवगिरी बंगल्यावर प्रत्येक मंगळवारी खऱ्या अर्थानं जर बघायला गेलं तर मीटिंग ही होत असते। मात्र आजची जी बैठक आहे अत्यंत महत्त्वाची आहे, कारण येत्या 27 तारखेला महाराष्ट्रामध्ये 6 जागांसाठी राज्यसभेच्या उमेदवार द्यायचे आहेत आणि त्या अनुषंगाने राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे एक जागा असल्यामुळे त्यांचा आज उमेदवार निश्चित होण्यासाठीची बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जाते। खरं तर या जागांसाठी पार्थ पवार, त्याचप्रमाणे समीर भुजबळ आणि त्याचप्रमाणे बाबा सिद्दीकी या 3 नावांची चर्चा आहे ही होत आहे। मात्र आज कोणता निर्णय होतोय हे पाहणं महत्त्वाचं असेल, त्यामुळे आजच्या या बैठकीकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय, कारण आज जो निवडणूक लढवणार राज्यसभेची त्या उमेदवाराच्या नावाचे आज अंतिम निर्णय या बैठकीमध्ये होणार आहे। त्यामुळे या देवगिरी बंगल्यावर आता 7 वाजता मीटिंगला सुरुवात झालेल्या अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे सगळेच वरिष्ठ नेते या देवगिरी बंगल्यावर आता दाखल झाले आहेत आणि बैठकीला सुरुवात झाली आहे। बैठक संपल्यानंतर कोणतं नाव राज्यसभेसाठी उमेदवार म्हणून पुढे येईल हे पाहणं महत्त्वाचं असेल। मिलिंद, तुर्तास धन्यवाद प्रमोद या सगळ्या माहितीबद्दल। आणि एक मोठी बातमी हाती येते। तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी हे सगळ्या मंत्रिमंडळातल्या सहकाऱ्यांसह गडचिरोली जिल्ह्यातल्या सिरोंचा तालुक्याच्या सीमेवर दाखल झाले आहेत। महाराष्ट्र तेलंगणा सीमेवरील गोदावरी नदीवर उभारण्यात आलेल्या मेडीगट्टा कालेश्वर प्रकल्पाची पाहणी करण्यासाठी हा विशेष दौरा आहे। या प्रकल्पातील काही गंभीर त्रुटी उघड झाल्यानं तेलंगणा सरकारनं याची गांभीर्यानं चौकशी सुरू केली आहे। या सगळ्या परिस्थितीचा थेट मेडीगट्टा इथून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी महेश तिवारी यांनी।
महाराष्ट्र तेलंगणा सीमेवर गोदावरी नदीवर उभारण्यात आलेल्या मेडीगट्टा कालेश्वर प्रकल्पाच्या बांधकामामध्ये काही गंभीर खोलपणा उघड झालेला आहे। पिल्लरला भेगा पडणे, क्रॅक पडणे, त्यासोबतच तडे जाणे, सिमेंट काँक्रीट उखडणे अशा अनेक गोष्टी आहेत। 80,000 कोटी रुपयाचा गंभीर प्रकल्प हा जो मोठा प्रकल्प होता, त्या प्रकल्पामधल्या अशा गंभीर त्रुट्या पाहता तेलंगणाच्या काँग्रेस सरकारने चौकशी सुरू केली आहे। आता आपण बघू शकता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रसारमाध्यमांची गर्दी दिसत आहे। तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी या ठिकाणी थेट हैदराबादहून बाय रोड दाखल झालेले आहेत। त्यांनी 250 किलोमीटरचा पाईप वाहनातून प्रवास केला आणि इथं पोहोचले। त्यांच्यासोबत सगळे मंत्रिमंडळातील सहकारी आहे। रेवंत रेड्डी यांनी या प्रकल्पाची ज्या ठिकाणी हे पिलर उखडलेलं आहे, तडे गेले आहेत, संपूर्ण परिसराची पाहणी केली। आत्ता ते त्याच ठिकाणी आहेत। रेवंत रेड्डी यांच्यासमवेत मंत्रिमंडळातील सगळे सहकारी आहेत। काँग्रेसचे पूर्णपणे 65 आमदार आहेत। ही चौकशी जी पाहता आता रेवंत रेड्डी पुढील काय भूमिका घेतात हे बघावं लागेल, कारण आता यानंतर ते आढावा बैठकसुद्धा घेणार आहेत। यापूर्वी त्यांनी चौकशीचे आदेश दिले होते, त्यानंतर काही ठिकाणी धाडी टाकण्यात आल्या होत्या। हा जो गंभीर प्रकार आहे, राष्ट्रीय प्रकल्प म्हणून ज्याचा गाजावाजा झाला होता, त्या प्रकल्पात अशा पद्धतीनं ज्या गोष्टी उघड झालेल्या आहेत ते पाहता प्रकल्पात मोठा गैरव्यवहार झाला आहे असा आरोप विधानसभा निवडणुकीत झाला होता। त्यामुळे रेवंत रेड्डी यांनी ही जी घेतलेली भूमिका आहे ही के चंद्रशेखर राव यांना अडचणीत आणणारी ठरण्याची शक्यता आहे भविष्यात। आता त्यासाठीच रेवंत रेड्डी ही स्वतः या ठिकाणी दाखल झाले आणि गेल्या काही दिवसापासून चौकशी सुरू होती। मात्र मुख्यमंत्र्यांनी प्रत्यक्ष या ठिकाणी भेट देऊन पाहणी केलेली आहे। दक्षिण भारताच्या राजकारणात यामुळे येणाऱ्या काळात मोठं वादळ उठण्याची शक्यता नाकारता येत नाही। महेश तिवारी, न्यूज 18 लोकमत, मेडीगट्टा कालेश्वरम। आणि आणखीन एक मोठी बातमी हाती येते। शिवसेना अपात्र आमदार निकाल प्रकरणात विधानसभा अध्यक्षांच्या निकालाविरोधात एक याचिका उद्धव ठाकरे यांच्या गटाकडून सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे। पण हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात चालणार का उच्च न्यायालयात चालणार हा या संदर्भातला विषय आहे। सुप्रीम कोर्टात या प्रकरणाची 1 मार्च रोजी आता सुनावणी होईल। त्यामुळे अध्यक्षांच्या निकालाविरोधात दाखल केलेली ही याचिका प्रशांत लीला रामदास आपले दिल्लीचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। प्रशांत, अधिक काय माहिती आहे सविस्तर सांग। शिवसेना अपात्र आमदार निकाल प्रकरणी सुप्रीम कोर्टाने एक आदेश आज काढलेला आहे, ज्यामध्ये परवा जर बघितलं आपण 2 दिवसापूर्वी या संदर्भात मेन्शनिंग झाली होती। त्यावरती भारताचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी स्पष्ट केलं होतं की या संदर्भात आम्ही निश्चितपणे सुनावणी घेईन। आज या संदर्भातला आदेश पुढे आलेला आहे। त्यामध्ये विधानसभा अध्यक्षाच्या निकालाविरोधात उद्धव ठाकरे गटाची जी याचिका आहे, जी सुनील प्रभू यांनी दाखल केली होती, त्या प्रकरणी हायकोर्टात जी सुनावणी चालावी की सुप्रीम कोर्टात सुनावणी चालावी या संदर्भात 1 मार्चला सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे। 1 मार्चला यामध्ये सुनील प्रभू विरुद्ध शिवसेना नेता आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरुद्ध ही याचिका आहे। या संदर्भात आता 1 मार्चला या संदर्भात निश्चितपणे निर्णय येण्याची शक्यता आहे। सुनावणी होईल प्रथम आणि त्यानंतर निर्णय होईल की ही या याचिकेवरती हायकोर्टमध्ये सुनावणी घ्यावी, म्हणजे उच्च न्यायालयात सुनावणी घ्यावी का सुप्रीम कोर्टात सुनावणी घ्यावी। त्यामुळे या घडीला हे अत्यंत महत्त्वाचं आहे की 1 मार्चपर्यंत शिवसेनेच्या सर्व आमदारांना, दोन्ही गटाच्या आमदारांना वाट पाहावी लागणार आहे। बिलित प्रशांत, तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल। आणि आता पुन्हा एकदा बातम्यांचा वेगवान आढावा। अशोक चव्हाण यांच्या पक्षप्रवेशानंतर मंत्री अतुल सावे यांनी अशोक चव्हाण यांचं अभिनंदन केलं। मराठवाड्यात आम्ही 45 पेक्षा जास्त मराठवाड्याच्या या घटनेमुळे 45 पेक्षा जास्त जागा आम्ही निश्चित मिळवू असा दावा मंत्री अतुल सावे यांनी केला। ते छत्रपती संभाजीनगरमध्ये बोलत होते। अशोक चव्हाण यांनी योग्य निर्णय घेतला असून आम्ही त्यांच्या सोबत आहोत अशी प्रतिक्रिया माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांनी दिली आहे। नांदेड आणि मराठवाड्याच्या विकासासाठी अशोक चव्हाण यांच्यासारखा ताकदीचा नेता हवा। त्यांच्या निर्णयानं विकास कामांना वेग येईल असा विश्वास खतगावकर यांनी व्यक्त केला आहे। अशोक चव्हाण यांनी भाजपात पक्षप्रवेश केल्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांच्याकडून जल्लोष करण्यात आला। चव्हाण यांच्या बालेकिल्ल्यात म्हणजेच नांदेडमध्ये अशोक चव्हाण यांच्या निर्णयाचं जंगी स्वागत करण्यात आलं आहे। अशोक चव्हाण यांना काँग्रेस पक्षानं काय कमी केलं होतं ज्यामुळे ते पक्ष सोडून निघून गेले असा प्रश्न काँग्रेस प्रभारी चेन्नीथला यांनी विचारलाय। अशोक चव्हाण यांनी पक्ष सोडल्यानं काहीही फरक पडणार नाही, जनता अशा लोकांना स्वीकारणार नाही असं चेन्नीथला म्हणाले।
नगर दौऱ्यामध्ये वर असलेल्या उद्धव ठाकरे यांनी भाजपवर घणाघाती टीका केली आहे। देशभरात एकाधिकारशाहीचा व्हायरस पसरत असून टीकेचा कोणताही परिणाम भाजपवर होणार नसल्याचा टोला त्यांनी लगावला। भाजप प्रवेश केल्यानंतर ईडी लागणार नाही ही मोदींची गॅरंटी आहे। जे भेकड असतील त्यांनी अजूनही भ्रष्ट पार्टीत जा असा घणाघातही त्यांनी केला। अशोक चव्हाण यांच्या जाण्यानं धक्का बसलेला नाही। गेल्या 6 महिन्यांपासून त्यांची पावलं भाजपच्या दिशेनं वळत होती। तुरुंगापासून वाचण्यासाठीच अशोक चव्हाण हे भाजपमध्ये सहभागी झाले आणि त्यामुळे आघाडीच्या जागा वाटपाचा त्यांच्यावर कोणताही परिणाम होणार नाही असं म्हणत विनायक राऊत यांनी अशोक चव्हाण यांच्यावर टीका केली। अशोक चव्हाण यांच्या जाण्यानं काहीही फरक पडणार नाही। त्यांचा पक्षप्रवेश म्हणजे भाजपमधल्या निष्ठावंत कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय आहे असा टोला विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी लगावला आहे। अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशानंतर नांदेडच्या काँग्रेसमध्ये मोठा वाद उफाळून आला। काँग्रेसच्या राज्य प्रवक्त्यांना पत्रकार परिषद घेण्यास मज्जाव करण्यात आला। चव्हाण समर्थकांनी काँग्रेसच्या कार्यालयात एक पत्रकार परिषद घेण्यास ठामपणे विरोध केला। भारत जोडो यात्रा राहुल गांधी आणि अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे हे दिल्लीमध्ये परतले आहेत। दरम्यान सोनिया गांधी या राज्यसभेच्या उमेदवारी अर्ज दाखल करताना हे दोन्ही नेते उपस्थित राहण्याची शक्यता आहे। सोनिया गांधी राजस्थान किंवा हिमाचल प्रदेशातून राज्यसभेसाठी निवडणूक अर्ज दाखल करू शकतात। राज्य मागासवर्ग आयोगानं स्वतंत्र मराठा आरक्षणाची शिफारस करण्याची आवश्यकता आहे। तशी शक्यता आता वर्तवली जाते। लवकरच आयोगाची बैठक बोलावून स्वतंत्र मराठा आरक्षणाची शिफारस होईल अशी शक्यता वर्तवली जाते। न्यूज 18 लोकमतला सूत्रांनी ही माहिती दिली। उद्धव ठाकरे यांचा शिर्डी लोकसभा मतदारसंघाचा झंझावाती दौरा सध्या सुरू आहे। शिर्डी लोकसभेत 6 विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो। ठाकरे जनसंवाद साधत आहेत। शिंदे यांच्यासोबत गेलेल्या खासदार सदाशिव लोखंडे यांचा पराभव करण्यासाठी ठाकरे यांनी विशेष लक्ष केंद्रित केल्याचं दिसतंय। मनसेचे नेते संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांनी शिवसेना खासदार आणि लोकसभेतले गटनेते राहुल शेवाळे यांची भेट घेतली। शिवसेना आणि मनसे यांच्या युती संदर्भात उभयतांमध्ये चर्चा झाल्याचं कळतं। त्यामुळे दोन्ही पक्षातले नेते एकमेकांना सदिच्छा देत आहेत। ठाण्यातील खोपट एसटी डेपोला मुख्यमंत्र्यांनी अचानकपणे भेट दिली। यावेळेला त्यांनी पुरुषांचं शौचालय, पुरुष विश्रामगृह यासह कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या विविध प्रकारच्या सोयी सुविधा यांची स्वतः पाहणी केली। यावेळेला कर्मचाऱ्यांनी अनेक समस्यांचा पाढाच वाचला। यानंतर मुख्यमंत्र्यांनी जागच्या जागी व्यवस्थापकीय संचालकांना महिन्याभरात सर्व कामं सुरू करा आणि तातडीनं पूर्ण करा असे आदेश दिले आहेत। ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांना मोठा दिलासा मिळाला आहे। राजन साळवी यांच्या पत्नी आणि मुलाला उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मंजूर झाला आहे। रायगड लाचलुचपत खात्याच्याकडून आमदार राजन साळवी यांच्या मालमत्तेच्या बद्दलची चौकशी अद्याप सुरू आहे। जिल्हा नियोजन समितीनं मंजूर केलेला निधी वेळेत खर्च केला जात नाही तर संबंधित विभाग जो प्रमुख असेल तो यात सगळ्याला जबाबदार असेल असा इशारा छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांनी दिलाय। जिल्हा नियोजन समितीच्या आढावा बैठकीत ते बोलत होते। तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी संपूर्ण मंत्रिमंडळातल्या सदस्यांसह गडचिरोली जिल्ह्याच्या सिरोंचा तालुक्याच्या सीमेवर हे सगळेजण दाखल झाले होते। महाराष्ट्र तेलंगणा सीमेवर गोदावरी नदीवर बांधण्यात आलेल्या मेडीगट्टा कालेश्वर प्रकल्पाच्या पाहणीसाठी त्यांनी हा खास दौरा आयोजित केला होता। उपोषणाच्या सलग 4थ्या दिवशी जरांगे पाटील यांनी उपचारासाठी स्पष्ट नकार दिला। जिल्हा शल्यचिकित्सकांचं पथक त्यामुळे माघारी फिरलंय। डॉक्टरांच्या पथकानं विनंती करून सुद्धा जरांगे आपल्या मागण्यांवर ठाम आहेत। विभागीय आयुक्त आणि जालन्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली। दोघांनीही यावेळेला जरांगे यांना उपोषण मागे घेण्याची आग्रहाची विनंती केली। पाटील
आंदोलनावर ठाम आहेत. दरम्यान 16 तारखेनंतर कळेल मराठे काय करू शकतात, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दिलाय. मनोज जरांगे पाटील यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी आलेल्या महिलांनी जरांगे यांच्याकडे मनोज जरांगे यांच्याकडे पाणी पिण्याचा हट्ट धरत आक्रोश केला. मात्र जरांगे त्यांच्या मागणीवर ठाम असल्याचं दिसून आलं. गेल्या 4 दिवसांपासून आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सुरू आहे. मात्र सरकारकडून कोणीही संवाद साधत नसल्याचं समोर आलंय. मराठा समाज बांधवांनी याबद्दल संताप व्यक्त केला. पुण्यामध्ये डासांची वावटळ दिसलेल्या मोंढवा केशवनगर भागातील नदी पात्रावर आता ड्रोनच्या माध्यमातून फॉगिंग केलं जाणार आहे. पुणे मनपाचे सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉक्टर सूर्यकांत देवकर यांनी ही माहिती दिली. बुलढाण्यामध्ये आरक्षणासाठी धनगर बांधवांचं आंदोलन सुरू झालंय. आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाज आक्रमक झाला असून टॉवरवर चढून शोले स्टाईल आंदोलन करत धनगर आरक्षणाची मागणी करण्यात येते. मुळशी तालुक्यातल्या कोळवण खोऱ्यातील 17 गावातल्या मराठा समाज बांधवांच्याकडून 1045 नाहरकत प्रमाणपत्र सादर करण्यात आले. दरम्यान कुणबी जात प्रमाणपत्रासाठी कोळवण महसूल मंडळाच्या अंतर्गत तहसीलदारांच्या मार्गदर्शनाखाली एका शिबिराचं आयोजन करण्यात आलं. मुंबई विमानतळावर कस्टम विभागानं मोठी कारवाई केली. विमानतळावर तपासाच्या दरम्यान 3,37,00,000 रुपयांचं सोनं जप्त करण्यात आलंय. रोटी मेकर मशीनमध्ये कपड्याच्या आत आणि सामानाच्या बाहेरच्या थरात हे कोट्यवधी रुपयांचं सोनं लपवण्यात आलं होतं. पुण्याच्या वाघोली पोलीस चौकीच्या समोर तरुणानं आत्मदहन केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मारहाणीच्या घटनेची पोलिसांनी दखल न घेतल्यानं तरुणानं हे टोकाचं पाऊल उचललं. या घटनेमध्ये 90% तरुण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सध्या पुण्याच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील तिसगाव आश्रमशाळेतील 96 विद्यार्थ्यांना विषबाधा झाली. दूध प्यायल्यानं शाळकरी मुलांनाही विषबाधा झाल्याचं प्राथमिक तपासात समोर आलंय. यावेळेला शालेय विद्यार्थ्यांची प्रकृती ही गंभीर आहे, पण फार काळजीचं कारण नाही असं सांगण्यात आलंय. चाळीसगावमधील माजी नगरसेवक खून प्रकरणातील 2 आरोपींना पुण्यातून जेरबंद करण्यात आलं. सचिन गायकवाड आणि अनीस उर्फ नव्या शेख शरीफला लोणीकंद परिसरातून पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. MBAच्या शेवटच्या वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्याला चंद्रपूर पोलिसांनी दुचाकी चोरी प्रकरणात ताब्यात घेतलं. या विद्यार्थ्याच्याकडून पोलिसांनी 4 दुचाकी जप्त केल्या आहेत. या सगळ्या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे. मुलुक महाराष्ट्र सुपरफास्टमध्ये इथेच थांबूया.